पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये आज पान नंबर आहे 207 बराबर 207 वर श्लोक आहे. तर त्या श्लोकाचं उच्चारण करूया. स्नानं तेन समस्त तीर्थ सलिले स्नानं तेन समस्त तीर्थ सलिले दत्तापि सर्वावनीर् दत्तापि सर्वावनीर् यज्ञानां च कृतं सहस्रमखिला यज्ञानां च कृतं सहस्रमखिला देवाश्च सम्पूजिताः देवाश्च सम्पूजिताः संसाराच्च समुद्धृता स्वपितरः संसाराच्च समुद्धृताः स्वपितरः त्रैलोक्यपूज्योऽप्यसौ त्रैलोक्यपूज्योऽप्यसौ यस्य ब्रह्मविचारणे क्षणमपि यस्य ब्रह्मविचारणे क्षणमपि स्थैर्यं मनः प्राप्नुयात् स्थैर्यं मनः प्राप्नुयात्. स्नानेन समस्ततीर्थसलिले दत्तापि सर्वावनीर् यज्ञानं च कृतं सहस्रमखिला देवाश्च सम्पूजिताः संसाराच्च समुद्राः स्वपितरः त्रैलोक्यपूज्योऽप्यसौ यस्य ब्रह्मविचारणे क्षणमपि स्थैर्यं मनः प्राप्नुयात्. ठीक. अगोदर दुरुस्ती काहीच्या चुका झालेल्या आहेत, नंतर पदच्छेद अन्वय. दुसऱ्या ओळीमध्ये यज्ञानाम असं पाहिजे. तिथं यच्या नंतर जो ज झालाय ना तो अधिक आहे. यज्ञानाम. ठीक. तिसऱ्या ओळीमध्ये शेवटी पूजो असं आहे ना, तिथं पाहिजे जो. पूज्यो पूज्य अपि असो असा पदच्छेद होईल. जलय. आणखीन दुसऱ्या ओळीमध्ये चच नंतर काय नाही, यज्ञानाम च कृतम आहे ना, कृतम पाहिजे. ऋषीचा रू आहे ना जोडील ना. हा मग ठीक आहे. आता पदच्छेद बघा. स्नानं तेन समस्त तीर्थ सलिले दत्ता अपि सर्वा अवनी यज्ञानां च कृतं सहस्रम अखिलाः देवाः च संपूजिताः. तिथं संपूजितः झालंय ना दुसऱ्या वेळी शेवटी. संपूजिताः असं बहुवचन पाहिजे. पुन्हा संसारात च समुद्धृताः. तिथं ध्रुवच्या खाली रू नाही वाटतं, समुद्धता झालाय का ना. तिथं काय पाहिजे, समुद्धृता. समुद्धृता. ठीक आहे. संसारात च समुद्धृताः स्वपितरः त्रैलोक्यपूज्य अपि असौ. ठीक आहे. यस्य ब्रह्मविचारणे क्षणम अपि स्थैर्यं मनः प्राप्नुयात्. ठीक आहे. स्थैर्य त्याच्यावर रफार आहे ना, स्थैर्यम असा शब्द आहे. मनः प्राप्नुयात्. आता अन्वय बघा. सर्वात शेवटच्या वेळी जाऊया. तर ब्रह्मविचारणे यस्य ब्रह्मविचारणे त्याच्या माग यस्य शेवटी मनः, त्याच्या पूर्वी माग क्षणम अपि स्थैर्यम. क्षणम अपि स्थैर्यम प्राप्नुयात्. प्राप्नुयात् झालं. पहिल्या ओळीत या. तेन
समस्त तीर्थ सलिले समस्त तीर्थ सलिले त्याच्या माग स्नानम खालच्या ओळीत कृतम पुन्हा वरच्या ओळीत शेवटी सर्वा अवनीही सर्वा अवनीही अपि दत्ता सर्वा अवनीही त्याच्या माग अपि दत्ता पुढे यज्ञानां सहस्रम यज्ञानां सहस्रम कृतम हे पुन्हा घ्यायचं आध्यारोग्य वाटल्यास यज्ञानां च सहस्रम कृतम इत्यर्थ पुढे देवाः च किंवा अखिलाः देवाः च संपूजिताः असं अखिलाः देवाः च संपूजिताः झालं ना खालच्या ओळीत 3 नंबरच्या ओळीत स्वपितरः मागे संसारात समुद्धृताः समुद्धृताः त्याच्या मागे च तिसऱ्या ओळीत शेवटी असौ त्रैलोक्य पूज्यः अपि त्रैलोक्य पूज्यः अपि ठीक आहे झालं चला विषय हा चालू आहे की ब्रह्मविचार हा विलक्षण पुण्याला कारण आहे ठीक आहे ना ज्याला ब्रह्मज्ञान झालं आहे त्याने सर्वच काही पुण्य संपादन केलं असं म्हणायला हरकत नाहीये त्याच्या परमार्थाची इति कर्तव्यता झाली अर्थात त्याला याच्यानंतर आता काही कर्तव्य राहिलेलं नसतं त्याचं जीवन सफल झालं ज्याकरिता मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे तो त्याचा मनुष्य जन्म सफल झाला आता त्याला पुढे जन्म मरण रूप पाश नाही संसार नाही असा अर्थ सिद्ध होतो तर त्याने ब्रह्मविचार क्षणभर जरी ब्रह्मविचारामध्ये मन स्थिर झालं तर किती मोठं पुण्य त्याचं असू शकतं एक या ठिकाणी थोडं सांगितलंय बघा तर काय की ब्रह्मविचारणे अन्वयानुसार अर्थ की ब्रह्मविचारणे यस्य मनः ब्रह्मविचारामध्ये ज्याचं मन क्षणमपि स्थैर्यं प्राप्नुयात क्षणभर जरी स्थिर झालं कुठं ब्रह्मविचारामध्ये अहम ब्रह्मास्मी देहाधिकाच विषयी मिथ्यात्व निश्चय होऊन ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी ज्याची वृत्ती अहम थोडा जरी स्थिर झाला तरी देखील काय हो तर किती त्याचं पुण्य सांगतायत बघा मन क्षणमपि स्थैर्य प्राप्नुयात जर प्राप्त होत असेल क्षणभर जरी स्थिर होत असेल तर तेन अशा त्या मनुष्याने जणू काय समस्त तीर्थ सलिले स्नानम कृतम सलिल म्हणजे पाणी जल समस्त तीर्थ जगामध्ये जेवढे तीर्थक्षेत्र आहे त्या समस्त क्षेत्राच्या ठिकाणी स्नान केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते सर्वच्या सर्व पुण्य जणू काय त्याला प्राप्त होतं जणू काय त्यांनी साऱ्या तीर्थात स्नान केलं आहे एवढं पुण्य त्याला प्राप्त होतं कुणाला ज्याचं क्षणभर मन ब्रह्मविचारात स्थिर झालं असेल क्षणभर जरी झालं तरी आणि ज्याचं पूर्ण रूपाने ब्रह्मस्वरूपामध्येच आता स्थिती झालेली आहे त्याची गोष्ट विचारायचीच काय कळलं चला तर ते ना पुरुषेनं समस्त तीर्थ सलिले समस्त तीर्थ क्षेत्रामध्ये स्नानम कृतम एक आणखीन काय बरं किती मोठं त्याचं पुण्य तर सांगतात की काय पुढं सर्वा अवनी अपि दत्ता जैसे ज्याप्रमाणे थोडंसं आपण जर कुणाला दान दिलं तर त्याचं पुण्य होतं की नाही अन्नदान म्हणा भूमिदान म्हणा वस्त्रदान म्हणा आहे की नाही वगैरे केलं तर पुण्य होतं
एक अर्धा एकर जमीन दिली एखाद्याला दान तरी त्याचं पुण्य होतं ना. परंतु जणू काय याने समस्त पृथ्वीच कुणाला दान दिलेली आहे. अर्थात समस्त पृथ्वी दान दिल्यानंतर जे पुण्य होतं त्याच्याही पेक्षा अनंत पटीचं पुण्य याला प्राप्त झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कुणाला? की ज्याचं ब्रह्मविचारामध्ये क्षणभर देखील मन स्थिर झालं आहे. ठीक, बघा. सर्व अवनी अपि दत्ता, लागला अर्थ. पुढे आणखीन यज्ञानाम च सहस्रम कृतम, म्हणजे हजारो यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते सर्व पुण्य जणू काय याला प्राप्त झालेलं आहे. कुणाला? ज्याचं ब्रह्मविचारामध्ये क्षणभर जरी मन स्थिर झालं असेल त्याला. ठीक आहे, बघा. यज्ञ करणं किती कठीण आहे. एवढे मोठे सारे यज्ञ करत बसल्यापेक्षा ब्रह्मविचार केला तर किती मोठं पुण्य होणार आहे. आणि म्हणून ब्रह्मविचारच केला पाहिजे. ठीक आहे ना. यज्ञानांच सहस्रम कृतम, हे एक. आणखीन काय हो तर सांगतायत अखिलाहा देवाहा संपूजिताहा, जणू काय त्या माणसाने त्या व्यक्तीने अखिल समस्त यावत देवांची काय केली? पूजा केली आहे. है की नाही. एका देवाची पूजा केली तरी सुद्धा आपण स्वतःला धन्य समजतो की वा वा आज मी अभिषेक केला पांडुरंगाला, समजतोय. है की नाही. परंतु ज्याचं मन ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर झालंय त्याने जणू काय नुसत्या पांडुरंगालाच नाही तर पांडुरंग, महादेव, राम, कृष्ण एवढंच नाही, जगात सारे देव देवी साऱ्यांना अभिषेक केला आहे, साऱ्यांची पूजा केली आहे, असं पुण्य त्याला प्राप्त होतं. कळलं? चला. अखिलाहा देवाच संपूजिताहा. आणखीन काय बरं तर सांगतायत स्वपितर संसारात समुद्रताहाच, आपले त्या माणसाचे जे पितर आतापर्यंत मेलेले, कधीपासून? सृष्टी आरंभ झाल्यापासून जेवढे त्याचे पूर्वज होऊन गेले, जणू काय त्या सर्व पूर्वजांना त्यांनी काय केलं? त्या सर्वांचा उद्धार केला. है की नाही. सर्वांना जणू काय त्यांनी मोक्षाला पाठवलं. एवढं मोठं पुण्य त्याला प्राप्त होत आहे. स्वपितर संसारात समुद्रतः, संसाराच्या जणू काय त्याने पार नेऊन ठेवला आहे त्या पितरांना. ठीक आहे. किंवा त्याचे समस्त पितर तृप्त होतात. कुणाचे? की ज्याचं मन क्षणभर जरी ब्रह्मविचारामध्ये स्थिर झालं आहे त्याचे. ठीक आहे. चला. स्वपितर संसारात समुद्रताच. आणखीन काय बरं तर आणखीन सांगतायत की असौ, हा व्यक्ती अशा प्रकारचा व्यक्ती की ज्याचं मन ब्रह्मविचारामध्ये स्थिर झालं आहे क्षणभर का होईना, तर असौ त्रैलोक्य पूज्य अपि. त्रैलोक्य पूज्य म्हणजे तिन्ही लोकासाठी तो पूज्य आहेत. जसं भगवान विष्णू तीन लोकांसाठी पूज्य आहे की नाही, तशी देवाच्या बरोबरीचा तो होतो. जणू काय सर्व लोकांच्या दृष्टीने तो काय आहे? पूज्य आहे. एवढी महानता त्याला प्राप्त होते. कुणाला? की ज्याचं क्षणभर का होईना मन ब्रह्मस्वरूपामध्ये ब्रह्मविचारामध्ये स्थिर झालेलं आहे. लागला अर्थ? चला. आता या श्लोकाचा अर्थ दिलाय खाली, तो वाचूया. ब्रह्मविचाराच्या ठिकाणी ज्या पुरुषाचे मन क्षणमात्र का होईना तसं तर पूर्ण रूपाने स्थिर व्हायला पाहिजे, ब्राह्मी स्थितीच प्राप्त करून घ्यायला पाहिजे, पण नाही तेवढी झाली तर क्षणभर का होईना ज्याचं आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी मन स्थिर झालं असेल त्याला एवढं मोठं फल प्राप्त होतं. बघा. ब्रह्मविचाराच्या ठिकाणी ज्या पुरुषाचे मन क्षणमात्र का होईना पण स्थिरतेला पावले, तो सापडला ना, तर त्यामध्ये एक शब्द लिहायचा दोघा. पावले त्याच्यानंतर असेल तर, असे दोन शब्द टाका. असेल तर. आता पहा. पण स्थिरतेला पहा. झालं ना एवढं. ते ज्या पुरुषाचे मन क्षणमात्र का होईना पण स्थिरतेला म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरतेला पावले असेल तर तो पुरुष गंगादी सर्व तीर्थाच्या जलात स्नान केलेला असे समजावे. जणू काय त्याने गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, ब्रह्मपुत्रा, चंद्रभागा, इंद्रायणी साऱ्याच नद्यामध्ये जणू काय त्याने काय केलं आहे? स्नान केलेले आहे. एवढं पुण्य त्याला प्राप्त होतं. साऱ्या समुद्रात त्याने काय केलं आहे? स्नान केलं आहे. कारण समुद्र स्नानाचं महान पुण्य सांगितलेलं आहे.
गंगादी सर्व तीर्थाच्या जला स्नान केलेला असे समजावे. इतकेच नव्हे तर त्याने सर्व पृथ्वीचे दान केले असं समजावं, आहे की नाही. म्हणजे सर्व पृथ्वी दान केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य जणू काय त्याला प्राप्त झालं आहे किंवा तेही पेक्षा अधिक. आणखीन हजारो यज्ञ केले त्याने असं समजायचं. जितक्या म्हणून देवता आहेत, किती देवता आहेत? 33 कोटी. त्या साऱ्या 33 कोटी देवाची काय केली त्याने? जणू काय पूजा केली आहे. जितक्या म्हणून देवता आहेत तितक्या सर्वांची पूजा केली. लागलं. आपल्या सर्व पितरांचा संसारापासून उद्धार केला त्याने, आहे की नाही. म्हणून आपण जर इकडं आध्यात्मिक क्षेत्रात आलो आणि खरोखर सच्चा परमार्थ करायला लागलो तर पितरांची चिंता करण्याची गरज नाही आहे. मग कदाचित कोणी एकुलता एक जरी असला तरी त्याने सुद्धा आईबापाची चिंता करू नये की त्यांचं कसं होईल आणि त्यांची कोण सेवा करेल वगैरे म्हणून, आणि आमचा वंश कसा चालेल म्हणून. हा काही नाही आहे. जो या क्षेत्रात आला आहे, ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त झालं आहे, त्यांचा सुद्धा उद्धार होणारच आहे. आणि देव त्यांची काळजी करतो. म्हणून त्यांची काळजी आपल्याला करण्याची गरज नाही आहे. आपण फक्त आपल्या कर्तव्यावर आरूढ राहायचं आहे. कळलं? चला. असे कितीतरी महात्मे दाखवतो की एकुलते एक असून सुद्धा आजीवन ब्रह्मचारी संन्यासी राहिले, आहे की नाही. अशी किती काही आहे. म्हणून विचार नाही करायचा मी एकुलता एक आहे म्हणून कसं होईल आणि मला भाऊ असता तर बरं झालं असतं. कळलं की नाही. तिकडे ते आंध्र प्रदेशात एक स्वामीजी आहे, 3 भाऊ आहेत सख्खे, आणि 3च आहे, आई वडिलाला बहीण वगैरे काही नाही. 3घांनी संन्यास घेतलाय. बघा मग संस्कार, पूर्वजन्मीचं पुण्य उदयाला म्हणायचं असं. चला. तितक्या सर्वांची पूजा केली. आपल्या सर्व पितरांचा संसारापासून त्याने उद्धार केला असं समजावं. ठीक आहे की नाही. शास्त्र सांगताय. म्हणून त्यास उत्तम गती प्राप्त करून दिली. म्हणजे उद्धार केला. उद्धार केला म्हणजे काय? पितरांचा उद्धार करणं म्हणजे काय की म्हणजे त्यास त्या पितरांना उत्तम गती प्राप्त करून दिली. उत्तम गतीलाच ते जातात, अधोगतीला जाऊच शकत नाही. ठीक आहे ना. म्हटलं जातं ना, वडिलाकडच्या 21 पिढ्या आणि आईकडच्या 21 पिढ्या या साऱ्यांचा उद्धार होतो. कळलं. जो कोणी या परमार्थ क्षेत्रामध्ये खरोखर आपल्याला वाहून घेतो. ठीक आहे. चला. म्हणजे त्यास उत्तम गती प्राप्त करून दिली व आपल्याला स्वतःलाही त्रैलोक्यात पूज्य करून ठेवले. त्या माणसाने स्वतःही पूज्य झाला आपोआप. त्याला मी पूज्य होईल, मी पूज्य व्हावं यासाठी त्याने ब्रह्मज्ञाननी संपादन केलं. हे तर गौण गोष्टी त्याच्यासाठी. कारण संपूर्ण जगताविषयी त्याचा काय झाला आहे? मिथ्यात्वाचा निश्चय. तो कशाला कशाची अपेक्षा करील. पण ज्याला ब्रह्मज्ञान झाला आहे तो जणू काय संपूर्ण त्रैलोक्यासाठी काय ठरतो? पूज्य ठरतो. हो. ठीक आहे. व आपल्याला स्वतःलाही त्रैलोक्यात पूज्य करून ठेवले असे समजावे. ठीक आहे. चला पुढे. क्षणमात्र केलेल्या ब्रह्मविचाराने जर एवढे पुण्य लागते, एवढं पुण्य प्राप्त होतं, तर देहाध्यास टाकून, म्हणून काय केलं पाहिजे माणसाने? सर्वात पहिलं देहाध्यास टाकायचा. देहाध्यास टाकायचा म्हणजे देहाविषयी जी ममता, अहंता आहे, अहमबुद्धी, देहालाच मी आपण आपलं स्वरूप समजतो, ही बुद्धी टाकून द्यायची. हा देह पंचमहाभूताचा आहे. या देहाचा आपला काडी मात्र सुद्धा संबंध नाही, आहे की नाही. जसं एखादं गाढवाचं शरीर गाढवलेलं आहे, त्याच्याशी आपला काही संबंध आहे का? तसं ह्या शरीराशी सुद्धा आपला काहीही एक संबंध नाही आहे. परमार्थ करण्याकरिता हे एक साधन आहे. आपण बसमध्ये बसलो बीडला गेलो, याचा अर्थ बस आपल्या बापाची झाली का? नाही आहे. बस फक्त काय आहे? जाण्याचं साधन आहे. तिथे गेलं सोडून द्यावीच लागल. आणि जर तुम्ही म्हटला की नाही नाही 2 तास झाले मी बसमध्ये बसू नये, सोडणारच नाही आता, तर तुम्हाला गच्ची लावून पोलीस लावून बाहेर काढतील. कळलं की नाही. का? सोडावंच लागेल. ते आपलं स्वरूप नाही आहे. तसं हे देह सुद्धा आपलं स्वरूप नाही आहे, एक साधन मात्र आहे. साधन म्हणून त्याचं संरक्षण करणं एवढंच आपलं कर्तव्य आहे. कळलं. परंतु त्या साधनाचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. पुरेपूर उपयोग करून घेणं म्हणजे काय? मोठा बंगला बांधणे, मोठे पैसे कमवणे असं का? हे सारं काही नाही. मग स्वतःचा उद्धार, अहम ब्रह्मास्मी या निश्चयावर आरूढ होण्यासाठीच याचा उपयोग करून घेतला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. चला. क्षणमात्र केलेल्या ब्रह्मविचाराने जर एवढे पुण्य लागते तर देहाध्यास टाकून सदा आपण ब्रह्मरूप आत्मा आहो अशी ज्याची बुद्धी ब्रह्माकार झाली असेल, खरोखर ज्याची बुद्धी काय झाली आहे? ब्रह्माकार झाली आहे,
त्याच्या पुण्यास जोडच नाही, तोडच नाही, आहे की नाही, लिमिट नाही, मर्यादा नाही, महान पुण्य जोडच नाही असे समजले तर त्यात आश्चर्य ते कोणते. बरोबर. चला, वर सांगितलेल्या सिद्धांतास पुराणाचे प्रमाण सांगतो. आता जो वर सिद्धांत सांगितला ना त्याला अनुकूल असं पुराणाचं सुद्धा वचन इथं उद्धृत केल्या जात आहे, दिल्या जात आहे प्रमाण म्हणून. तर श्लोक आहे, वाचूया. देहात्मबुद्धिजं पापं देहात्मबुद्धिजं पापं न तद्गोवद कोटिभिः आत्माहं बुद्धिजं पुण्यं आत्माहं बुद्धिजं पुण्यं न भूतं न भविष्यति. भूतं न भविष्यति. देहात्मबुद्धिजं पापं न तद्गोवद कोटिभिः आत्माहं बुद्धिजं पुण्यं न भूतं न भविष्यति. ठीक, हे सारे श्लोक कंठस्थ केले पाहिजे. आता पदच्छेद पहा. देहात्म बुद्धिजम, जवर अनुस्वार, बुद्धिजम पापम न तद गोवद कोटिभिः, दला हलंत करा, न तद गोवद कोटिभिः. खाली आत्मा अहम बुद्धिजम पुण्यम न भूतम, तवर अनुस्वार, न भूतम न भविष्यति. झालं. आता अन्वय पहा. देहात्म बुद्धिजम पापम तद गोवद कोटिभिः न, गोवद कोटिभिः न, खालच्या वेळी अहम आत्मा बुद्धिजम पुण्यम न भूतम न भविष्यति. अर्थ पहा. देहात्म बुद्धिजम पापम, देहात्म बुद्धी म्हणजे देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी, अर्थात देहालाच आत्मा समजणे, देहालाच आपलं स्वरूप समजणे, या अशी जी बुद्धी आहे ना त्या बुद्धीपासून झालेलं जे पाप, ही बुद्धीच पाप आहे. आणि बुद्धीने अनेक पाप होतात. ठीक आहे ना. तर देहाविषयी आत्मत्व बुद्धी हीच मोठी काय आहे, पापाची खान, पापाचा कारखाना. देहात्म बुद्धिजम पापम, किती मोठं पाप ते देहाला आत्म समजणं. सांगतात की ते पाप इतकं मोठं की गोवध कोटिभिः न, समजा आपण म्हणतो की नाही गो हत्या करणं पाप आहे, गायला मारणं हा पाप आहे. समजा 1 कोटी गाय मारल्या एखाद्याने, किती पाप होईल, हिशोब नाही, अनंत पाप होईल. पण 1 कोटी गायीला मारून सुद्धा जेवढं पाप होणार नाही एवढं पाप देहाला आत्म म्हणण्यात आहे, देहाविषयी आत्मबुद्धी करण्यात आहे की नाही. आणि म्हणून देहाविषयी आत्मबुद्धी सर्वथा येन केन प्रकारे सोडलीच पाहिजे. देह मिथ्या आहे, पंचमहाभूताचा आहे, विकारी आहे, दृश्य आहे, जड आहे, त्याचा आपला काही संबंध नाही. आतापर्यंत अनेक देह आपण टाकून दिले, ह्या देहाला सुद्धा आपण टाकणारच आहोत, टाकावंच लागणार आहे. देहाचा आपला काय संबंध. मी कोण, तर सच्चिदानंद घन जो आत्मा आहे, परब्रह्म परमात्मा, तो मी आहे. देहापासून मी बुद्धी काढायची आणि आपल्या व्यापक असणाऱ्या अखंड एक रस चैतन्याच्या ठिकाणी ती मी बुद्धी जोडायची. अहम ब्रह्मास्मी. कळलं. चला. देहात्मबुद्धिजम पापम तद गोवद कोटिभिः न, लागलं. आता याचे विपरीत उलट दुसरं सांगतात. अहम आत्मा, आणि ज्याची खरोखर आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहम बुद्धी जोडल्या गेली की मी ब्रह्म आहे म्हणून, तर अहम आत्मा अशा प्रकारची जी बुद्धी, त्या बुद्धीपासून होणारं जे पुण्य, बुद्धिजम पुण्यम न भूतम न भविष्यति, असं पुण्य आतापर्यंत कोणत्याच जन्मात आपण संपादन केलं नाही, प्राप्त केलं नाहीये, आणि इथून पुढे सुद्धा प्राप्त होणार नाही. सर्वात मोठं पुण्य कोणतं, की मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, अशा बुद्धीमध्ये स्थिर होणं, आत्म्याच्या ठिकाणी स्वस्वरूपाच्या ठिकाणी अहम बुद्धी धारण करणं. अहम ब्रह्मास्मी. कळलं. बघा. चला पुढे अर्थ. आता देहात्म बुद्धिजम पापम म्हणजे त्याचा अर्थ दिला जात आहे, म्हणजे आपण देह आहो असे मानल्याने झालेले पाप,
की मी देह आहे असं मानल्यामुळं जे पाप होतं ते पाप करोडो गायी मारून झालेल्या पापापेक्षा अधिक आहे. एखाद्याने करोडो गायी मारल्या त्याच्यापासून जे त्याला पाप होईल त्याच्यापेक्षा मोठं पाप आहे. हे कोणतं? देहाला आत्मा समजणं, देहाला मी समजणं. झालं. चला पुढे श्रुतीतही असेच सांगितलेले आहे. म्हणजे देहाभिमानाच्या ठायी सर्व दोष उत्पन्न होतात. जो देहाभिमान धारण करतो, देहाला आत्मा समजतो, त्याच्या ठिकाणी सर्व दोष आहे, सर्व पाप आहे. म्हणून पारमार्थामध्ये का होईना काही काही लोकांना भला अहंकार असतो की मी पहाटे 3 वाजता उठवतो, रात्री 11 वाजता झोपतो, रोज 1 लाख जप करतो, एकच टाइम जेवण करतो आणि मी कोणाचं वाईट चिंतित नाही, कायेने वाचेने मनाने मी कोणाचं काही पाप करत नाही, कुणाला त्रास देत नाही, माझ्यासारखा पुण्यात्मा कोण, असं जर कोणी म्हणत असेल ठीक आहे, त्याचा परमार्थ आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण त्याची जर देहात्मबुद्धी नष्ट झालेली नसेल तर ते एवढं सारं पुण्य असून सुद्धा ते काही कामाचं नाही आहे. होईल त्याला कधीतरी त्याचा उपयोग, परंतु देहात्मबुद्धी जर असेल तर ते पापच आहे. कळलं. चला श्रुतीतही असे सांगितले आहे. म्हणजे देहाभिमानाच्या ठाई, देहाभिमानाच्या ठिकाणी म्हणजे ज्याला देहाचा अभिमान आहे त्याच्या ठिकाणी सर्व दोष उत्पन्न होतात. तो पापी होतो, पापी आहे तो, व आत्महत्या करणारा होतो. आहे की नाही. आत्महत्या म्हणजे केवळ फाशी घेतली झाडाला दोर बांधून म्हणजेच आत्महत्या. हा देहाला आत्मा म्हणणं हीच मोठी काय आहे, आत्महत्या आहे. कारण स्वस्वरूपाचं ज्ञान त्याला होणारच नाही आहे. मग त्याला अनंत जन्म घेऊन अनंत देव सोडावे लागतील. आत्महत्या आहे त्याची मोठी. व आत्महत्या करणारा होतो असे सांगितले आहे. बरोबर. व आपण सच्चिदानंद, त्याच्या विपरीत उलट सांगतात. उलट म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालंय त्याची स्थिती सांगतात आता. व आपण सच्चिदानंद आत्माच आहो. सत चित आनंद स्वरूप जो आत्मा तोच मी आहे असं जो समजतो, जाणतो, अनुभवतो. आपण सच्चिदानंद आत्माच आहो अशा बुद्धीने झालेले पुण्य यापूर्वी कधीही झाले नाही व पुढे कधीही होणार नाही. न भूतम न भविष्यते. अशा श्रेष्ठ प्रकारचे असते, असं मोठं पुण्य असतं. बरोबर. पुढे अशी आत्मबुद्धी महापुण्यरूप आहे. ठीक आहे ना. अशा प्रकारची आत्मबुद्धी महापुण्यरूप आहे असे सांगून पुढे शुद्ध ज्ञानरूप एकदेव सर्व मनुष्यांच्या मनात साक्षी रूपाने राहिलेला आहे की नाही. म्हणून बंधनाचे कारण जी भेदबुद्धी तिचा त्याग शिष्याने करावा या हेतूने भेदबुद्धीच बंधनाचे कारण आहे असे गुरु निरूपण करून सांगतात. आता पुढच्या चौपाईमध्ये गुरु शिष्याला सांगतात की भेदबुद्धी हीच काय आहे, बंधनाला कारण आहे. म्हणून भेदबुद्धी टाकून स्वस्वरूपाचा निश्चय झाला पाहिजे याकरिता निरूपण करतात. पुन्हा पाठीवर अशी आत्मबुद्धी महापुण्यरूप आहे असे सांगून पुढे शुद्ध, आत्मा शुद्ध आहे, ज्ञानरूप आहे, एक आहे, एक देव आहे, देव म्हणजे प्रकाशन स्वरूप आहे, एक देव. पुन्हा तो सर्व मनुष्यांच्या मनात, सर्व मनुष्यांच्या हृदयात साक्षी रूपाने राहिलेला आहे. कोण? एक असा आत्मा. म्हणून काय करावं, बंधनाचे कारण जी भेदबुद्धी, भेदबुद्धी ठेवू नये. कारण सर्वांच्या हृदयात कोण आहे, आत्मा दोन काही एक, एकच आहे की नाही. जेवढे म्हणून प्राणी मात्र जेवढे आहेत, मग ते कोणते असं नुसते मनुष्यच नाही, घोडा आहे की नाही, बैल, गाय, कुत्र, मांजर, किडा, मुंगी, वृक्ष, पेड, वेली, सर्वांच्या ठिकाणी ओत आत्मा वेगवेगळा नाहीये. सर्वांच्या हृदयात आत्मा एकच आहे. वेगवेगळा वाटतो फक्त, वेगळा नाही आहे. लाईट लावला आहे की नाही, इथं लाईट लावला, कुठं शेगडी लावली, कुठं कूलर लावलं आहे की नाही, कुठं पंखा फिरतो आहे, असं वाटतं की पंखा फिरवणारी लाईट वेगळी आहे, प्रकाश देणारी लाईट वेगळी आहे, गरमी देणारी लाईट वेगळी आहे, थंडी देणारी लाईट वेगळी आहे, कार्य वेगवेगळं दिसू राहिलं. तरी पण या साऱ्या उपकरणामध्ये विद्युत मात्र एकच आहे. इकडून स्विच बंद केला, खटका बंद केला, सारंच आपोआप काय होतं, बंद होऊन जातं. त्याप्रमाणे कोणी गाय बनलाय त्याच्या कर्मानुसार, कोणी म्हैस बनलाय, कोणी जीव त्याच्या कर्मानुसार, कोणी मनुष्य बनलाय, मनुष्यामध्ये सुद्धा कोणी काळा बनलाय, कोणी गोरा बनलाय,
कोणी गरीब बनलाय, कोणी श्रीमंत बनलाय, त्याच्या कर्मानुसार. जरी असं असलं तरी साऱ्यांच्या हृदयामध्ये मात्र आत्मा एकच आहे. मग हे भेद का दिसतात? एका ठिकाणी ती लाईट हवा देऊ राहिली, गोल गोल फिरू राहिली, एका ठिकाणी तीच विद्युत प्रकाश देत आहे, एका ठिकाणी गरमी देत आहे. असं का बरं? मग जर साऱ्या उपकरणामध्ये विद्युत एकच आहे तर त्याचं काय उत्तर? की त्याच्या उपाध्या भिन्न भिन्न आहे. उपाध्या भिन्न भिन्न आहे म्हणून कार्य भिन्न भिन्न दिसत आहे. तसं इथं सुद्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या उपाध्या भिन्न भिन्न आहे, पण या साऱ्या उपाधीमध्ये किंवा या साऱ्या उपाधी ज्याच्यामुळे चालतात असं असणारं चैतन्य तत्व मात्र सर्वांच्या ठिकाणी एकच आहे. आणि ती मी आहे, ती माझं स्वरूप आहे, असा निश्चय आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, चला सांगून अशी आत्मबुद्धी महापुण्यरूप आहे असे सांगून पुढे शुद्ध ज्ञानरूप एक देव सर्व मनुष्यांच्या मनात म्हणजे हृदयात साक्षी रूपाने राहिलेला आहे. म्हणून बंधनाचे कारण जी भेदबुद्धी तिचा त्याग शिष्याने करावा असं गुरुला वाटतं. या हेतूने भेदबुद्धीच बंधनाचे कारण आहे असे गुरु निरूपण करून सांगतात 34व्या चौपाईमध्ये. चौपाईचं उच्चारण करू. जेने तू कहे छे देव, ते तू चैतन्य स्वयमेव, बीजो देव माने जे कोई, एज बंधन तेने होई. जेने तू कहे देव, ते चैतन्य स्वयमेव, बीजो देव माने जो कोई, एज बंधन तेने होई. ठीक अर्थ पहा. थोडासा अन्वय करू आणि अगोदर दुरुस्ती. जेने तू कहे, ले ले आहे ना, तर लेच्या पाहिजे जागी पाहिजे छे. गुजराती भाषा आहे. कहे छे देव झालं. ते चैतन्य, त्या दोघांच्या मध्ये शब्द टाका तू. ते तू चैतन्य स्वयं एव झालं. आता बीजो देव माने जे कोई, एज बंधन तेने होई. आता अन्वय पहा. पहिली ओळ. जेने तू देव कहे छे, जेने तू देव कहे छे. दुसरी ओळ. ते तू नाही किंवा तेच घ्या अगोदर. ते चैतन्य तू स्वयं एव, ते चैतन्य तू स्वयं एव. तिसरी ओळ. बीजो देव जे कोई माने, बीजो देव जे कोई माने. शेवटची ओळ. एज बंधन तेने होई. अर्थ पहा. शब्दांचे अर्थ सांगतो अगोदर. जेने, जेने म्हणजे ज्याला. तू देव कहे छे, कहे म्हणजे म्हणतो, छे म्हणजे आहे. छे शब्दाचा अर्थ काय होतो? आहे. कहे म्हणजे म्हणतो. झालं. काय अर्थ झाला मग? ज्याला तू देव म्हणतो आहे, म्हणजे ज्याला तू देव समजतोस. श्रीगुरु सांगतायत कुणाला? शिष्याला. अरे बाबा, ज्याला तू देव समजतोस ना, तो देव दुसरीकडे तिसरीकडे कुठं नाहीये. मग ते चैतन्य तू स्वयमेव, ते चैतन्यच देव आहे. आणि ते चैतन्य तुझ्यापासून वेगळं नाही आहे. ते चैतन्य तू स्वयमेव, स्वतः तूच आहेस. झाला अर्थ. तिसरी ओळ पहा. बीजो देव जे कोई माने. बीजो, बीजो शब्दाचा काय अर्थ होईल? बीजो दुसऱ्याला. बीजो शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याला. देव जे कोई माने, माने म्हणजे मानतो. दुसऱ्याला देव जे कोणी मानतात, आपल्याहून भिन्न कोणी देव आहे असं जे कोणी समजतात, अर्थात भेदबुद्धी पाहतात की तो देव आहे, मी जीव आहे, तो उपास्य आहे, मी उपासक आहे, अशा प्रकारे.
तर शेवटच्या वेळी सांगतात मग त्याला काय फल? एज, एज म्हणजे हेच, बंधन तेने होई. तेने म्हणजे त्याला, होई म्हणजे होते. हेच बंधन त्याला होते, हेच बंधन त्याला प्राप्त होतं. मग याच बंधनात तो अडकतो, भेदबुद्धीच्या बंधनात. झाला अर्थ? आता मराठीतून या अर्थाचं लिहा पद्य. ज्याला तू म्हणतो आहे देव, ज्याला तू म्हणतो आहे देव, पहिली ओळ झाली. दुसरी ओळ, तो तू चैतन्य स्वयमेव, तो तू चैतन्य स्वयमेव. ठीक. तिसरी ओळ पहा, दुसऱ्याला देव मानतो जो कोणी, दुसऱ्याला देव मानतो जो कोणी. शेवटची ओळ, हेच बंधन त्याला होई, हेच बंधन त्याला होई. झालं? चला पुढे. आता टीका. बा शिष्या, ज्याला तू देव चैतन्य स्वयंप्रकाश म्हणतोस, बरोबर? श्रीगुरु सांगताय शिष्याला, अरे बाळा, ज्याला तू देव समजतोस, चैतन्य समजतोस, स्वयंप्रकाश म्हणतोस, तो चैतन्यरूप देव तू स्वयमेव आहेस. स्वयमेव म्हणजे आपणच आहेस, स्वतः तूच आहेस. ते चैतन्य काय, दुसरं तिसरं कोण नाही, तेच तू आहेस, ते तुझं स्वरूप आहे. तो चैतन्य देव तू स्वयमेव आपणच आहेस. आणि तो चैतन्य रूप स्वयंप्रकाश देव प्राणी मात्रांच्या ठिकाणी एकच आत्मा रूपाने आहे. सापडली हो? आणि तो चैतन्य रूप जो देव, जे की तुझं स्वरूप आहे, तो स्वयंप्रकाश देव समस्त प्राणी मात्रांच्या ठिकाणी, प्राणी मात्रांच्या ठिकाणी एकच आत्मा रूपाने आहे. सर्वांचा आत्मा तोच आहे, बरोबर? यासाठी चैतन्य रूप देव आत्मा स्वतः आपण आहो असे जाणावे. म्हणून श्रीगुरु सांगतात शिष्याला की बाबा रे, याकरिता चैतन्य रूप जो देव आहे ना, तो देव तोच आत्मा आहे, तो स्वतः आपण आहो असे जाणावे, निश्चय करावा. चैतन्य रूप आत्मदेवास अज्ञानाने विसरून आपण देहच आहो असे मानून चैतन्य रूप देव तो आपल्याहून कोणीतरी निराळाच आहे असे जो कोणी मानतो, तो भेद मानणाऱ्या अज्ञानाच्या बंधनाला हे त्याचे भेद मानणेच कारण होते. ठीक आहे जी? बघा आता, तर चैतन्य रूप देव तो आपल्याहून कोणीतरी निराळा असं जोर कोणी समजत असेल तर काय बरं मग? तर चैतन्य रूप देव तो आपल्याहून कोणीतरी निराळाच आहे, म्हणजे भिन्न आहे असे जो कोणी मानतो, म्हणजे मी वेगळा आहे, चैतन्य तत्व वेगळं आहे असं जो कोणी समजतो, त्या भेद मानणारा जो कोणी पुरुष, त्या भेद मानणाऱ्या अज्ञानाच्या बंधनाला, असा जो अज्ञानी पुरुष, त्याच्या बंधनाला कारण कोण? त्याचं भेद मानणं, हेच त्याच्या बंधनाला कारण आहे. दिलंय बघा, त्या भेद मानणाऱ्या अज्ञानाच्या बंधनाला हे त्याचे भेद मानणेच कारण होते, बरोबर? श्रुतीतही सांगितलेले आहे की काय बरं? जो कोणी आपण स्वतः वेगळे आहो व देवता आपल्याहून भिन्न आहेत असे मानून अन्य देवतांची उपासना करतो, आहे की नाही, तो अद्वितीय ब्रह्मतत्व जाणू शकत नाही. जो भेद पाहतो तो भेदालाच प्राप्त होतो, अनर्थालाच प्राप्त होतो, आहे की नाही? श्रुती सांगते काय? द्वैताद्वयी भयम भवती. ठीक आहे ना? चलो, जो कोणी आपण स्वतः वेगळे आहो, आपण वेगळे आहो व देवता आपल्याहून भिन्न आहेत असे मानून अन्य देवतांची काय करतो? उपासना करतो, स्वतःला उपासक समजतो आणि त्या देवतांना उपास्य समजतो आणि त्यांची उपासना करतो, तर हे तो भेद पाहतो. पण असा जो भेद पाहतो तो देवांचा पशु होतो. ठीक आहे? पहा
असे मानून अन्य देवतांची उपासना करतो तो अद्वितीय ब्रह्मतत्व जाणू शकत नाही, कारण भेद पाहू राहिला तो. म्हणून तो देवास पशुतुल्य आहे. जसे आपले काही पशु असतात की नाही, गाय बैल हे आपले पशु आहे, मनुष्याचे पशु आहे. आपल्या मनात आहे, आलं तेव्हा आपण त्यांना बांधू शकतो, सोडतो, मनात येईल तेव्हा खायला देतो, आणि ते देत पण नाही. बंधनात आहे बिचारे, अत्यंत परतंत्र आहेत. कोण? पशु, आपले पशु. तसं आपण जर भेद पाहिला तर आपण सुद्धा त्या उपास्य तत्वाचे, देवता लोकांचे काय ठरतो? पशु. अर्थात आपण सुद्धा तेवढेच मग परतंत्र होऊन जातो, हा त्याचा अर्थ आहे. आणि परतंत्र हेच बंधन आहे, बरोबर? पहा, तर तो अद्वितीय ब्रह्मतत्व जाणू शकत नाही, म्हणून तो देवास पशुतुल्य आहे. पशु ज्याप्रमाणे, व्यवहारात उदाहरण देतात की पशु ज्याप्रमाणे गाडीस जोडणे, आपण गाडींना जोडतो, बैलाला आहे की नाही, गाडी हाकतो. शेत नांगरावयाच्या जोताला लावणे, शेत नांगरण्यासाठी सुद्धा आपण बैल जोडतो. आजकाल आता ट्रॅक्टर आलं, ट्रॅक्टरने लोक शेत नांगरतात. पूर्वीचा काळ असा नव्हता, मग काय, बैलाने लोक शेत नांगरायचे. दोन बैल नाही, 4-4 बैल, 6-6 बैल जोडायचे, आणि मोठा नांगर असायचा, आणि तो नांगर चालवायला 2-3 जण लागायचे. बैलाला हाणायला तिकडून एक पाठीमागे नांगर धरायला एक जण, आणि चौथा एक माणूस. मग दिवस उगताच घरून न्याहारी घेऊन यायचा, कारण हे पहाटे 4 वाजताच गेलेले असायचे नांगर हाणण्याकरिता. मग तो दिवस उगता काय करायचा, एका चरवीत पाणी आणि 5-10 भाकरी गरम गरम, त्याच्यावर एवढा मोठा हिरव्या मिरच्याचा ठेसा, आणि त्याच्यावर शुद्ध करडीचं तेल, आणि मग दिवस उगता असे बसायचे. नांगर शेतात उभा आहे, बाजूला काळ्या वावरात बसले आहेत, आणि सारे जण ते शिदोरी सोडून खातात. त्याच्यावर तेल टाकलेलं आहे ते हिरव्या मिरची चटणीवर, आणि ते तेल म्हणजे काय, असं पाम तेल नाही आहे, मग शुद्ध करडीचं तेल. आणि त्याच्याबरोबर ते आंब्याचं लोणचं बनवलेलं असतं, वर्ष घरात राहतं, ते चिऱ्याच्या म्हणतात लोणचं, ते पण खायला आहे. आणि मग ती टेस्ट बघा. तिने हारी करत असताना कदाचित देवता लोकांच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटत असत. हा, एवढा तो आनंद, कळलं की नाही, एवढा तिचा स्वाद. कारण काम करून थकलेला असायचा, आणि गरम गरम भाकरी, त्या शुद्ध शाळूच्या ज्वारीच्या भाकरी, आणि मग तिथला स्वाद काय विचारता. चला, तुम्हाला चाकायला भेटला नसेल कदाचित, कारण ट्रॅक्टर आले आता. हा, पुढे पहा. पशु शेत नांगरावयाच्या जोताला लावणे, आहे की नाही, जुंपतात आपण त्या पशूंना. पुढे काय बरं, बोजा उचलणे. बोजा म्हणजे वजन, आहे की नाही, बैलाच्या पाठीवर, हेल्याच्या पाठीवर आपण बोजा टाकतो, गाढवाच्या पाठीवर, आणि घेऊन जातो बाजाराला, इकडं तिकडं माल, ठीक आहे ना. बोजा उचलणे इत्यादी कामास उपयोगी पडतो. कोण? मनुष्यांचा पशु, म्हणजे कोण? बैल, गाढव वगैरे. त्याप्रमाणे जसे माणसाचे पशु इत्यादी काम करतात, पराधीन असतात, परतंत्र असतात, त्याप्रमाणे, हा दृष्टांत झाला, त्याप्रमाणे मनुष्य रूप पशु यज्ञाधिकांच्या योगाने देवतास भाग देतो. मग आपण जर भेद पाहिला तर आपण सुद्धा देवता लोकांचे काय ठरतो? पशु. मग आपण यज्ञ करतो, कारण स्वतःला आपण काय समजतो? उपासक, कर्म करणारा, आणि देव उपास्य. मग आपण काय करतो? यज्ञ यागादी करतो, आणि त्या देवाला त्याचा भाग देतो, अर्थात आपण परतंत्र होऊन जातो. त्याप्रमाणे मनुष्य रूप पशु यज्ञाधिकांच्या योगाने देवतास भाग देतो, म्हणजे त्यांचा अंश त्यांना देतो, नैवेद्य, व त्या योगाने तो देवतांच्या कामास उपयोगी पडतो. कोण? भेद पाहणारा मनुष्य. म्हणून त्यास देवांचा पशु म्हटलेले आहे. बरोबर? जो भेद पाहतो तो देवांचा पशु आहे, असं सिद्ध होतं. दुसऱ्या एका श्रुतीत सांगितलेले आहे की जो पुरुष अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी भेदबुद्धी करतो, ब्रह्म अद्वैत आहे, अखंड एक रस आहे, पण भेदबुद्धी करतो, भेद पाहतो, अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी भेदबुद्धी करतो, तो पुरुष वारंवार मृत्यूच्या जबड्यात पडतो. वारंवार त्याला जन्मावं लागतं, मरावं लागतं, जन्मावं लागतं, मरावं लागतं. कोण? जो भेद पाहतो. यासाठी भेदबुद्धी टाकून देव एकच असून सर्वांच्या मनाचा साक्षी आहे की नाही? सर्वांच्या हृदयाचा, सर्वांचा साक्षी आहे. कोण? देव. किती आहे? एकच आहे. असे गुरुशास्त्राच्या उपदेशाने जाणून अभेद बुद्धी ठेवावी. अभेद बुद्धी ठेवावी म्हणजे
आपल्या स्वस्वरूपाविषयी अभेद निश्चय करावा. अहम ब्रह्मास्मी. कळलं? असं आहे. पुढे मनास जाणणारा तू आहेस. ठीक आहे. पुढे पहा. स्मृतीतही गुरु शिष्याच्या संवाद रूपाने सर्वांच्या मनाचा साक्षी देव एकच आहे असे सांगितलेले आहे की नाही? श्रुतीमध्ये सुद्धा सांगितलं आहे, स्मृती ग्रंथातही सांगितलेलं आहे की गुरु शिष्याच्या संवाद रूपाने काय सांगितलं की सर्वांच्या मनाचा साक्षी जो देव तो एकच आहे, एकच ते चैतन्य आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे असे सांगितलेले आहे. त्याकरिता इथं श्लोक दिला आहे प्रमाण म्हणून. तर को देवो देवी झाले तिथं देवो असं पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह. यो मन साक्षा झालाय ना, साक्ष तिथं पाहिजे साक्षी, त्याच्यानंतर अर्धविराम. आता श्लोकाचं उच्चारण करू. को देवो यो मनः साक्षी, को देवो यो मनः साक्षी, मनो मे दृश्यते मया, मनो मे दृश्यते मया, तर्हि देवस्त्वमेवासि, तर्हि देवस्त्वमेवासि, एको देव इति श्रुतेः, एको देव इति श्रुतेः. को देवो यो मनः साक्षी, मनो मे दृश्यते मया, तर्हि देवस्त्वमेवासि, एको देव इति श्रुतेः. ठीक. पहिल्या ओळीमध्ये जे शेवटचा शब्द आहे तर काय येतो? मय. तिथं पाहिजे मया. आता पदच्छेद आणि अन्वय पहा. कह देवः यः मनस्साक्षी मनः मे दृश्यते मया तर्हि देवः. आहे की नाही? काय पुढे? देवः त्वम् एव असि, एकः देवः इति श्रुतेः. अन्वय पहा. कः देवः प्रश्नचिन्ह. यह मनस्साक्षी अर्धविराम. पुढे मे मनः मया दृश्यते, मे मनः मया दृश्यते. ठीक आहे. खाली तर्हि त्वं देवः असि, त्वं एव देवः असि, एको देव इति श्रुतेः. ठीक आहे. अर्थ पहा. कोणी एक उत्तम अधिकारी पुरुष जिज्ञासू, ध्यान द्या, तर त्याने कुठंतरी ऐकलं. काय ऐकलं? की देवाला जाणलं असता मोक्षाची प्राप्ती होते वगैरे वगैरे असं काही ऐकलं. आपणही देवाला जाणूया, देव आपला कळला पाहिजे अशा विचाराने तो कुणीतरी एका महापुरुषाजवळ गेला, तो मनुष्य, आणि त्या महापुरुषाला प्रार्थना करू लागला. गुरुजी, कह देव, देव कोण आहे जरा सांगा हो मला त्याची ओळख करून घ्यायची आहे की नाही, असा प्रश्न केला. तेव्हा त्या महापुरुषाने उत्तर दिलं. काय? यह मन साक्षी, हे उत्तर दिलं. जो मनाचा साक्षी आहे, जो मनाला पाहतो तो देव आहे. अर्थात मन दृश्य आहे आणि त्या मनाचा जो द्रष्टा तो देव आहे, एवढं सांगितलं. पण त्याच्या लक्षात नाही आलं की मनाचा साक्षी कोण असेल बघ, कोण मनाला पाहणारा असेल. मग तो आणखीन त्याला संशय उत्पन्न झाला की कोण असेल बरं, का त्याची इंद्र आपल्या मनाला पाहतो का, ब्रह्मदेव आपल्याला मनाला पाहतो का, की जो मनाला पाहतो तो देव. मग देव नेमका कोण, इंद्र का ब्रह्मदेव का अजून कोणी? म्हणून त्याने अनेक महापुरुषाजवळ गेला तो अधिकारी पुरुष, परंतु सर्व ठिकाणी उत्तर त्याला तेच भेटलं. काय? की जो मनाचा साक्षी आहे, तो मनाचा साक्षी दुसरा तिसरा कोण नसून कोण आहे, तूच आहे. पण त्याला लवकर पटेना ते. शेवटी त्याने विचार केला की सारे लोक असंच सांगत आहेत की मनाचा साक्षी, मनाचा द्रष्टा मीच आहे म्हणून. मग खरोखर मनाचा द्रष्टा मीच आहे का? आणि म्हणून तो महापुरुषाच्या सांगण्यावरून एकांतात जाऊन विचार करू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे खरंच ना, माझ्या मनाला मीच जाणतो की माझं मन आता संकल्प करू राहिलं, विकल्प करू राहिलं, माझं मन बाहेर गेलं, माझं मन एकाग्र झालं, हे तर सारं मनाला मीच जाणून राहिलो. मग तो अधिकारी पुरुष पुन्हा त्या गुरुजवळ आला. गुरुजी, तुम्ही सांगितलं होतं
तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं. तुम्ही सांगितलं होतं की जो मनाचा साक्षी आहे तो देव. पण आता मला कळालं की मे मनः मया दृश्यते, माझं मन माझ्याकडून पाहिल्या जात आहे. अर्थात मन दृश्य झालं आणि मी त्याचा पाहणार आहे, हे मला कळालं. मग गुरु त्याला म्हणाले, असं आहे का, कळालं ना तुला? मग काहीच नाही. तरी त्वमेव देव असते, तर तूच देव आहे. मग कारण मी काय सांगितलं होतं, जो मनाचा साक्षी, जो मनाला पाहतो. मग तू मनाला पाहू राहिला ना, तू मनाचा साक्षी आहे ना, मग तूच देव आहे, दुसरा तिसरा कोणी देव नाही. असं पुन्हा गुरुने त्याला सांगितलं. तरी त्वमेव देव असती, तर मग तूच देव आहेस. बरं, श्रुती सुद्धा सांगते देव दोन नाहीये, एकच आहे म्हणून. काय श्रुती? एको देव सर्वभूतेषु गूढ, एकच देव सर्व प्राणी मात्रामध्ये गूढ गुप्त रूपाने आहे, श्रुती सांगते. कळला अर्थ? श्लोकाचा भाव कळाला? चला मग आताचा अर्थ दिला आहे सरळ. आता भाव कळाल्यामुळे वाचायचं केवळ. कोणी एक उत्तम अधिकारी, मुमुक्षु, ठीक, उत्तम अधिकारी आहे, मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा उत्तम अधिकारी पुरुषाने वेदवाक्यावरून श्रवण केले की, कधीतरी त्याला वेदवाक्य ऐकायला भेटलं आणि वेदवाक्य ऐकून त्याला श्रवण झालं आणि त्याच्या लक्षात आलं काय, की वेदवाक्यावरून श्रवण केले की देवाला जाणले असता सर्व पापांची निवृत्ती होते. सापडलं का? देवाला जाणणं म्हणजे सर्व पापांची निवृत्ती होते. पापांची शब्द आहे की नाही, तिथं काय करा, पाशांची, पापाचे शब्द काढून पाशांची. पाशांची म्हणजे बंधनाची, कंसातल्या बंधनाची. ठीक आहे, चला. असं त्याने कुठंतरी ऐकलं की देवाला जाणले असता समस्त पाश, समस्त बंधन निवृत्त होतात, तुटून जातात. हे ऐकून अशा देवाला मी कसा जाणू, मला अशा देवाला जाणून घ्यायचं, मी कसं जाणू बरं? मला त्या देवाचा कोण अनुभव करवील, कोण मला अनुभव करून देईल त्या देवाचा, अशी त्याला चिंता झाली. असा त्याच्या मनात विचार आल्यामुळे एका ब्रह्मनिष्ठ गुरुस शरण जाऊन त्याने त्याच प्रश्न केला की, त्या मुमुक्षुने ब्रह्मनिष्ठ गुरुकडे जाऊन काय केला, प्रश्न केला. काय प्रश्न केला? को देव, म्हणजे कोण देव आहे, देव कोण आहे? त्यावर गुरुने उत्तर दिले काय, यह मनस्साक्षी, हे उत्तर दिलं. म्हणजे काय, म्हणजे जो मनाचा साक्षी, साक्षी म्हणजे मनाला जाणणारा, तोच देव आहे, असं त्या गुरुने उत्तर दिलं. बरोबर. पुढे, असे त्या गुरुने सांगितल्यावरून माझ्या मनाला कोण बरे जाणणारा असेल, आहे की नाही? असे त्या गुरुने, सापडलं का? असे त्या गुरुने, तर काय करा, पॅरेग्राफ घ्या. असे त्या गुरुने सांगितल्यावरून मग तो विचार करू लागला, तो मुमुक्षू, काय, की माझ्या मनाला कोण बरे जाणणारा असेल, असा विचार करू लागला. काय इंद्रादी देवता जाणत असतील माझ्या मनाला, की दुसरा कोणी जाणणारा असेल, असा विचार तो पुन्हा पुन्हा करीत असूनही त्याच्या मनाचा निश्चय असा काहीच होईना. म्हणजे त्याच्या लक्षातच येईना की माझ्या मनाला जाणणारा कोण आहे म्हणून. ठीक, म्हणून दुसऱ्या एका बुद्धिमान मनुष्याकडे जाऊन त्याने त्यास विचारले की, पुन्हा तो मुमुक्षू दुसऱ्या कोणीतरी बुद्धिमान माणसाकडे गेला आणि त्याला विचारलं. काय विचारलं? मनुष्याकडे जाऊन त्याने त्यास विचारले की, हे दयासागरा सत्पुरुषा, माझ्या मनास कोण बरे जाणत असेल, तुम्ही सांगा कृपा करून की माझ्या मनाला कोण जाणत असेल. त्यावर त्या सत्पुरुषाने उत्तर दिले की, तुझ्या मनात तूच जाणतोस, दुसरा कोण जाणील? काय तुझा प्रश्न आहे म्हणे? अरे तुझ्या मनाला दुसरा कोण कसं जाणू शकेल? तुझ्या मनाला जाणणारा तूच आहेस, तुझ्या मनाला तूच जाणतोस, दुसरा कोण जाणील? अर्थात कोणी नाही. हे त्याचे उत्तर ऐकून त्या विचारणाऱ्याला वाटले की, विचारणाऱ्याला म्हणजे त्या मुमुक्षु पुरुषाला असे वाटले की काय, हा काही आपल्याला खरे उत्तर देत नाही, त्याच्यावर काही विश्वास बसला नाही, आहे की नाही? यासाठी आपला प्रश्न आणखीन तिसऱ्या कोणास तरी विचारावा, असा त्या मुमुक्षु पुरुषाला वाटलं, विचाराला म्हणा. या विचाराने तिसऱ्या एका सत्पुरुषाकडे जाऊन त्याने त्यास विचारले की काय, दयाळू सत्पुरुषा, आणखीन तिसऱ्या माणसाकडे जाऊन विचारलं, आहे की नाही? तिसऱ्या कोणी साधूकडे जाऊन विचारलं,
दयाळू सत्पुरुषा, माझ्या मनाचा साक्षी कोण बरे असेल, असा प्रश्न केला. तेव्हा त्याही सत्पुरुषाने पूर्वीच्या सत्पुरुषाप्रमाणे जबाब दिला. जबाब दिला म्हणजे उत्तर दिलं. काय? की तुझ्या मनाला जाणणारा तूच आहे, दुसरं कोण जाणील, असं उत्तर दिलं. या रीतीने आणखी 2-4 सत्पुरुषांना विचारून पाहता त्याने आणखीन 2-4 लोकांना विचारलं. साऱ्या ठिकाणाहून उत्तर त्याला तेच मिळालं की तुझ्या मनाला जाणणारा तूच आहेस म्हणून. या रीतीने आणखीन 2-4 सत्पुरुषांना विचारून पाहता त्या सर्वांकडून त्यास पूर्वीप्रमाणे एकच उत्तर मिळाल्यामुळे सर्वांकडून उत्तर त्याला एकच मिळालं की तुझ्या मनाला जाणणारा तूच आहेस, दुसरं कोणी नाही, असं उत्तर. त्या सर्वांच्या वचनावर विश्वास ठेवून मग त्याचा मात्र विश्वास बसला की बरोबर आपल्यालाच लक्षात येईना, पण हे सारे महापुरुष एकच सांगतात, याचा अर्थ त्यांचं म्हणणं खोटं नाही, असा विचार तो करू लागला. त्या सर्वांच्या वचनावर विश्वास ठेवून मग एकांतात बसून आपणच आपल्या मनाचा साक्षी आहो किंवा नाही याविषयी तो आपल्या मनात विचार करू लागला. कोण? तो मुमुक्षु पुरुष, अधिकारी पुरुष विचार करू लागला. असा विचार करता करता त्यास समजून आले की, लक्षात आलं त्याच्या, काय बरं, संकल्प विकल्प करणे हा मनाचा धर्म आहे, त्याला मी जाणतो. संकल्प विकल्प करणे व सुखदुःखे भोगणे हे धर्म मनाचे आहेत आणि त्या सर्वांना मी जाणतो. याचा अर्थ मनाला जाणणारा मीच आहे. त्याचप्रमाणे बाहेरल्या पदार्थाच्या ठिकाणी गमनागमन म्हणजे जाणे येणे हाही धर्म मनाचाच आहे. माझं मन कधी कधी लांब कुठंतरी निघून जातं, पुन्हा वापस येतं, कधी हरिद्वारला, कधी पंढरपूरला, कळलं की नाही. पण त्या अशा चंचल मनाला जाणणारा सुद्धा कोण आहे? मीच आहे, हे त्याच्या लक्षात येऊ लागलं. त्याचप्रमाणे बाहेरल्या पदार्थाच्या ठिकाणी गमनागमन म्हणजे जाणे येणे हाही धर्म मनाचाच आहे. व अशा मनाच्या धर्मास जाणणारे आपण त्या मनाचे साक्षी आहोत, असं त्याच्या लक्षात आलं. मनाचे साक्षी कोण आहोत? आपणच आहोत. पुढे कारण त्याच्या ध्यानात असे आले की काय, एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यास काही सांगत असता, व्यवहारातली गोष्ट आहे, एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला काही सांगतो आहे, परंतु ऐकणाऱ्याचं लक्ष मात्र तिथं नाही आहे, भलतंच कुणीकडे गेलं आहे. सांगणारा पुन्हा म्हणतो वक्ता, अरे मी जे तुला आत्ता सांगितलं लक्षात आलं का तुझ्या? तेव्हा तो श्रोता म्हणतो, क्षमा करा बा, तुम्ही खूप काही सांगितलं पण माझं लक्षच नव्हतं, कुठेतरी गेलं होतं, लक्षात काहीच आलं नाही, कृपा करून पुन्हा सांगा, असं तो मनुष्य म्हणतो. ठीक आहे, पंक्ती पहा. कारण त्याच्या ध्यानात असे आले की एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यास काही सांगत असता ते ऐकणाऱ्याचे मन जर दुसऱ्याच कोणत्या तरी ठिकाणी लागलेले असेल, मन इकडे तिकडे भटकत असेल, तर तो सांगणारा काय सांगत असतो ते तो ऐकणारा ऐकू शकत नाही. असा आपल्याला सुद्धा अनुभव येतो की कधी कधी, तुम्ही सांगत होते हो पण माझं लक्ष नव्हतं, जरा पुन्हा सांगा की जरा काय म्हटलेच होते आता, म्हणतो की नाही मनुष्य. असं ऐकणाऱ्याचे मन स्थिर नाही असे सांगणाऱ्याच्या लक्षात आल्याबरोबर तो सांगणारा म्हणतो, काय म्हणतो, अरे बाबा मी तुला इतका वेळ सांगितले ते तू ऐकलेस का, तुझ्या लक्षात आलं का? तेव्हा तो ऐकणारा उत्तर देतो, नाही भाऊ, तू एवढा वेळ काय सांगितलेस त्यातले काहीच मी ऐकले नाही, कारण आतापर्यंत माझे मन अन्य ठिकाणी असल्यामुळे, कुठेतरी बाहेर गेलेलं असल्यामुळे मला तू सांगितलेस ते ऐकूच आले नाही, असं म्हणतो कोण? ऐकणारा. पुढे पहा. आता माझे मन ठिकाणी आहे, ठिकाणी आहे म्हणजे स्थिर आहे, एकाग्र आहे की नाही. आता माझे मन ठिकाणी आहे, तर फिरून मला तेच सांग, फिरून म्हणजे पुन्हा डबल, मला तेच सांग म्हणजे मी ऐकेन, असं तो ऐकणारा म्हणतो. या गोष्टीवरून त्यास उघड दिसून आले की काय बरं, की मन पहिल्याने बाहेर गेले होते. अगोदर मन कुठे गेलं होतं? बाहेर गेलं होतं, म्हणून कळलं नाही काय म्हटला मनुष्य तो. मन पहिल्याने बाहेर गेले होते व मागून म्हणजे नंतर ते स्थिर झाले, असे ज्याने जाणले तोच मनाचा साक्षी आहे. आणि लक्षात आलं की नाही, माझं मन अगोदर कुठे गेलं होतं? बाहेर, आता स्थिर झालं. मग ह्या साऱ्या गोष्टी मनाच्या ज्याने जाणल्या तोच मनाचा काय आहे? साक्षी आहे की नाही, हे लक्षात आलं. म्हणून मनाची चंचलता व स्थिरता
ठीक, कधी मन चंचल असतं, कधी स्थिर असतं. त्याचप्रमाणे जागृती व स्वप्नात संकल्प विकल्पपूर्वक जे विषय मनात स्फुरण पावतात, जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये मनामध्ये संकल्प विकल्प होतात आणि संकल्प विकल्प होऊन ते विषय स्फुरण पावतात. ठीक आहे ना. त्याचप्रमाणे जागृती व स्वप्नात संकल्प विकल्पपूर्वक जे विषय मनात स्फुरण पावतात, बरोबर, ते सर्व कोण? जो जाणतो तोच मनाचा साक्षी आहे. पंक्ती पहा, स्फुरण पावतात तेच्या नंतर पूर्णविराम, त्याच्यानंतर अभाव शब्द आहे ना, अभाव शब्द कट करा. आता पुढे पहा, त्याचप्रमाणे सुषुप्ती अवस्थेत, आता जागृत अवस्थेत सांगितलं, आता सुषुप्ती अवस्थेत, त्याचप्रमाणे सुषुप्ती अवस्थेत मनाच्या सर्व वृत्तींचे होणारे अभाव, कारण सुषुप्ती अवस्थेत कोणतीच वृत्ती नसते, साऱ्या वृत्तीचा काय असतो? अभाव. मनाच्या सर्व वृत्तींचे होणारे अभाव या सर्वात जाणणारे म्हणजे प्रकाशक आपण आहोत. म्हणजे मन चंचल असेल त्यालाही आपण जाणतो, मन स्थिर असेल त्यालाही आपण जाणतो, साऱ्या मनाच्या वृत्तीचा अभाव होतो तेव्हा त्या अभावालाही आपण जाणतो. याचा अर्थ मनाचे द्रष्टे, मनाला जाणणारे कोण आहोत? आपणच आहोत, असं त्या मुमुक्षूच्या लक्षात आलं. अर्थात मनाचे साक्षी आपणच आहोत असे अनुभव घेऊन जाणता येते. असे ज्याने आपल्याशीच, असे त्याने म्हणजे त्या मुमुक्षू पुरुषाने, असे त्याने आपल्याशीच विचार करून जाणले. काय जाणलं? की मनाचा साक्षी मीच आहे म्हणून. व अर्थात तोच निश्चय करून, तो मुमुक्षू तोच निश्चय करून म्हणजे की मनाचा द्रष्टा, मनाचा साक्षी, मनाला जाणणारा मीच आहे असा निश्चय करून तो मुमुक्षू गुरुजवळ जाऊन, पुन्हा डबल गुरुजवळ गेला, गुरुजवळ जाऊन त्यास म्हणतो म्हणजे गुरूंना म्हणतो काय? की मनो मे दृश्यते मया, आहे की नाही, माझ्या मनाला जाणणारा मीच आहे, म्हणजे माझे मन मलाच दिसते, म्हणजे पुन्हा माझ्या मनाचा साक्षी मीच आहे अशी आता माझी खात्री झाली आहे. असे शिष्याचे वचन ऐकून गुरु म्हणतात, मग आहे की नाही, शिष्याचं वचन ऐकलं मग त्याला गुरु म्हणतात पुन्हा काय? तरी देव त्वमेव असि, श्लोकातलं वाक्य आहे. तर मग देव दुसरा तिसरा कोण नसून तूच आहेस. म्हणजे असे असेल तर मग देव तूच आहेस, म्हणजे पुन्हा प्रत्यक्ष चैतन्य, प्रत्येक झालं तिथं काय पाहिजे? प्रत्यक्ष चैतन्य, स्वयंप्रकाश, देवरूप साक्षी आत्मा तूच आहेस. झालं, स्वयंप्रकाश देवरूप साक्षी आत्मा तूच आहेस असं श्री गुरुनी त्याला उत्तर दिलं. बरोबर. याप्रमाणे को देव य मनस्साक्षी, ठीक आहे ना, सरळ आहे विषय. तर कोण देव आहे? की जो मनाचा साक्षी, असं उत्तर दिलं होतं ना, जो मनाचा साक्षी आहे तो देव आहे. या स्मृतीच्या 3 चरणांनी, चरण म्हणजे पाद, श्लोकात 4 चरण आहे की नाही, 4 पाद आहे, तर 3 चरणांनी, 3 पादांनी सर्व प्राण्यांच्या मनाचा साक्षी जो आत्मा, सापडली गोळ, सर्व प्राण्यांच्या मनाचा साक्षी जो आत्मा, पुढे काय आहे? देवरूप. त्या दोन्हीच्या मध्ये एक शब्द टाका, तोच असा शब्द टाका. आता पहा, सर्व प्राण्यांच्या मनाचा साक्षी जो आत्मा तोच देवरूप आहे असे सांगितले 3 पादाने. आता पुढे त्याच स्मृतीचे 4थे चरण, तिथं काय झालंय? स्मृतीचा 4था चरण असं म्हटलंय की नाही, असं करायचं, स्मृतीचे 4थे चरण. आता पंक्ती पहा, आता पुढे त्याच स्मृतीचे म्हणजे स्मृतिरूप श्लोकाचे 4थे चरण, 4था पाद, देव एकच असून प्राणी मात्रांच्या हृदयात आहे असं सांगतो 4था पाद, की देव एक आहे आणि तो सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात आहे असं 4था पाद सांगतो. एको देवा, देव एकच असून प्राणी मात्रांच्या हृदयात आहे असे म्हटलं म्हणे. मग तो 4था पाद कुठला आहे ते प्रमाण तो सांगताय, श्वेताश्वेतर उपनिषदातला आहे. पहा, श्वेताश्वेतर उपनिषदातले श्रुतीचे प्रमाण देऊन सांगतोय ना, तिथे पाहिजे सांगते, म्हणजे शेवटचं चरण 4थे चरण सांगते, प्रमाण देऊन सांगते. उपनिषदातले श्रुतीचे प्रमाण देऊन सांगते, पूर्णविराम. पुढे पहा,
ते चरण असे, तिथं तो चरण असो असलेला नाही ना, काय पाहिजे, ते चरण असे. ते चरण म्हणजे तो शेवटचा पाद कसा आहे सांगताय. एको देव इति श्रुते, हे देव एकच आहे असं श्रुती सांगते. यातील प्रमाणभूत श्रुतीचा इत्यर्थ असा आहे की, म्हणजे प्रमाणभूत जी श्रुती दिली त्या श्रुतीचा भावार्थ काय आहे तो इथं ग्रंथकार सांगतात. यातील प्रमाणभूत श्रुतीचा इत्यर्थ असा आहे की काय, ब्रह्मदेवापासून पिपिलिकेपर्यंत, ब्रह्मदेवापासून पिपिलिका, पिपिलिका म्हणजे मुंगी, मुंगीपर्यंत सर्व भूतांच्या ठिकाणी देव एक. कोण देव? स्वयंप्रकाश चैतन्यरूप देव एक. एक म्हणजे अद्वितीय आहे, अजिबात द्वैत नाही. तथापि तरी पण सदसद विचार शून्य अज्ञानी, अज्ञानी लोक की ज्यांना सत काय आणि असत काय हा विचार ज्यांना झालेला नाही, असे अज्ञानी लोक त्या एकरूप चैतन्य आत्म्याला समजत नाही, जाणत नाही. तथापि सद असद विचार शून्य अज्ञानी लोकांना अज्ञानजन्य आवरण, अज्ञानापासून उत्पन्न झालेलं असतं काय आवरण, आत्मस्वरूपाचं आवरण, ते आवरण आच्छादन आत्म्याचं ज्ञान होऊ देत नाही. अज्ञानी लोकांना अज्ञानजन्य आवरण व देहाभिमान यांच्या योगाने, यांच्या निमित्ताने असा तो देव अपरोक्ष रूप आहे, प्रत्यक्ष आहे. अपरोक्ष रूप आहे म्हणजे प्रत्यक्ष आहे असे जाणता येत नाही. कुणाला? अज्ञानी लोकांना. का? आवरणामुळे. आवरण आणखीन देहाभिमान याच्यामुळे. वस्तुता जो देव आहे, खरोखर जो देव आहे त्याला ते जाणू शकत नाही, कारण देहाच्या ठिकाणी अत्यंत त्यांना काय असतो, अभिमान असतो. ठीक आहे, पुढे पहा. म्हणून त्याला, त्या आत्मरूप देवाला गूढ गुप्त म्हटले आहे. तर गूढ आणि गुप्त यामध्ये एक शब्द टाका, म्हणजेच. आता पहा, म्हणून त्याला म्हणजे त्या आत्म्याला गूढ म्हणजेच गुप्त म्हटले आहे. लागला अर्थ? आता पुढे तो देव घ्यायचं पूर्ण करून एवढं इस्मान. बस करायचं, चला बस करा, तुम्ही कंटाळले. तर तो देव इथून पुढचा विचारू द्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.